आजची सकाळची सुरुवात आणि सकाळचा नाश्ता अद्विकचा बाबांसोबत झाला. हाय हॅलो नमस्कार, मी सायली. अद्विकचा नाश्ता झाल्यानंतर लगेचच आम्ही नाश्ता करून घेतला. हे ओट्सचे कुकीज आहेत, ते खूप छान आहेत. त्यानंतर आमचं असं बाय बाय करणं चालू होतं, पण कुठे गेलो नाही. त्याला झोपवायचीच तयारी मी करत होती. तो झोपला, त्यानंतर स्वयंपाक चालू केला. आता मी काय बनवते हे मी पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्यासाठी मी बारीक असा कांदा चिरून घेतला. तर आज करणार होते मी राजमाची भाजी. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार होते. त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. त्यामध्ये खडे मसाले आणि जिरं घालून घेतलं होतं. त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये टमाटरची प्युरी घातली होती. आता ही टमाटरची प्युरी करायला मी 2 टमाटर घेतले होते. त्यामध्ये अद्रक आणि लसूण या तिन्ही गोष्टी मिक्सरला मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली होती. टमाटरची प्युरी घातल्यानंतर लगेचच मीठ, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि आपला घरगुती मसाला टाकून घेतला होता. मसाले व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये मी शिजवलेल्या राजम्याची पेस्ट करून टाकली होती. यामुळे आपली ग्रेव्ही थोडीशी घट्टसर होते. त्यानंतर शिजवलेला राजमा टाकला आणि आम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी होती त्यानुसार आम्ही पाणी टाकलं. त्यानंतर भाजीला छान अशी उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर मस्त अशी कस्तुरी मेथी घालून घेतली. भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी जिरा राईस करायला घेतला होता. त्यासाठी तेलामध्ये खडे मसाले आणि जिरं घालून घेतलं होतं. नंतर पाणी घालून घेतलं होतं. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि आपण भिजवलेले तांदूळ घालून घ्यायचे. आता इथे जिरा राईसमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. आता आमचा तर स्वयंपाक बनवून झाला होता, पण बाळासाठी काय करावं हा एक मोठा प्रश्न होताच. आता राजमाचे भरपूर असे फायदे आहेत, पण लहान मुलं खात नाहीत. त्यामुळे मी त्याच्यासाठी तेलामध्ये राजम्याची पेस्ट करून घेतली होती, ती घातली होती. हळद मीठ घातलं होतं, थोडासा गरम मसाला घातला होता आणि त्याच्यासाठी सुद्धा राजम्याची मस्त अशी भाजी केली होती. इथे भावाचं पार्सल आलं होतं. त्याने एक टी शर्ट मागवला होता, पण तो घरी नव्हता. तो कॉलेजला गेला होता. त्यामुळे मीच हे ओपन करून पाहिलं. टी शर्ट तसा खूप छान होता. मला खूप आवडला, त्यालासुद्धा खूप आवडला. रोज दुपारची आमची अशी मस्ती फिक्स असते. आम्ही थोडंसुद्धा शांत बसत नाही आणि कोणाला बसू देत नाही. संध्याकाळच्या वेळेस मस्त असा गुळाचा चहा केला होता. तसा गुळाचा चहा आम्ही पहिल्यांदा ट्राय केला होता. खरं तर गुळाचा चहा आम्हाला फारसा आवडला नाही, कारण आम्हाला साखरेचा चहा प्यायची सवय आहे. तर कोणाकोणाला गुळाचा चहा आवडतो मला नक्की सांगा. ओके, बाय.